त्यानंतर लक्षात येईल की पैसे कसे होतील. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जात नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, पण यांच्याकडे घटना असं देखील त्यांनी अंबादास यांनी हे बघा, त्यांना मदत झालेला माहिती आहे की मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, कोकण असेल किंवा विदर्भामध्ये जिथे जिथं अतिवृष्टी झाली, या सरकारने अतिवृष्टीला नॉर्म्सच्या बाहेर जाऊन 15,000 कोटी रुपयाचे पॅकेज या ठिकाणी डिक्लेअर केले. त्यामुळे शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाही. या ठिकाणी CCIच्या मार्फत शेतकऱ्यांची कापसाची खरेदी या ठिकाणी सुरू झालेली, सोयाबीनची खरेदी सुरू झालेली, मक्याची खरेदी सुरू झालेली. त्यामुळे या आरोपाला काही तथ्य नाही आहे. आता सध्या ते संभाजीनगरला असल्यामुळे साहजिक त्यांना या गोष्टी माहीत नसतात. सर महाराष्ट्र, अखंड महाराष्ट्र हा शिवसेनेचा अजेंडा राहिलाय. मात्र बावनकुळे यांनी वेगळा विदर्भावर वक्तव्य केलं आहे की त्यावर आमचा वेगळा विदर्भ होईल, त्यावर आमचं काम सुरू आहे. हे बघा, आता मूळ भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी अखंड महाराष्ट्राच्या पहिलेच वेगळ्या विदर्भाची मागणी पहिल्यापासून केलेली आहे. पण शिवसेनेला किंवा इतर पक्षांना ह्या गोष्टीच्या बाबतीमध्ये बिलकुल विरोध असणार आहे. आमचा अख्खा महाराष्ट्र हा एक असला पाहिजे, ही आमची पक्षाची भूमिका आहे. परंतु शिवसेनेच्या आमदारांना कुठेतरी टार्गेट केलं जातंय का? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये देखील शिवसेनेच्या आमदारांवरती कारवाई होताना पाहायला मिळाली होती. बघा, निवडणुकीच्या बाबतीमध्ये निवडणूक हा विषय वेगळा आहे. प्रत्येक पक्ष आपल्या बाजूने लढत असतो. कारवाई बघून टार्गेट केली गेली की काय केली गेली याच्यापेक्षा ज्या ज्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या, काही गोष्टींवर कारवाई झाली असेल, पण त्याच्यामध्ये चौकशी आणि निष्पन्न होईल. आणि याला काय शिवसेनेचेच आमदार आणि अमुकच आमदार असं काही विषय नाही. सर, महाराष्ट्र सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला मला त्याच्यातलं माहिती नाही.